महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढे जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला परास्त करू अशी भूमिका त्यांची आहे, आमची सगळ्यांचीच आहे. गुलाबी रंगाच्या नावावर आता कोट्यावधी रुपये उधळत आहे. सर्वसामान्य जनतेला जे पैसे बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शेती केली जाते त्याच्यावरही गुलाबी अळी येते. हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते. आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही, पण गुलाबी अळीचा तो प्रादुर्भाव असतो तो आहे. आणि त्यामुळे 270 कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात जनतेच्या कामाचा पैसा, त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे हे फालतूचा जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका कांग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे. नाना भाऊ, सीएम पद को लेकर जिस तरह से बातें आ रही है, अभी कहा गया कौन चेहरा होगा? देखो, महाविकास आघाड़ी करके ही चेहरा सामने हम लोग लाएंगे और महाराष्ट्र में हमारा सबका दायित्व बनता है कि महाराष्ट्र के स्वाभिमान को बचाना. महाराष्ट्र में जो भ्रष्टाचारी सरकार है उन्होंने जिस तरह से शौफुल अम्बेडकर विचारधारा को कलंकित किया है, ऐसी जो महाभ्रष्ट महायुति की जो बीजेपी प्रणीत सरकार है उसको सत्ता के बाहर निकालना, यही हमारा मकसद है. और महाविकास आघाड़ी करके ही हम जनता क्या उद्धव ठाकरे सीएम का चेहरा होंगे? क्या उद्धव ठाकरे सीएम का चेहरा होंगे? क्योंकि वो दिल्ली में गए थे और वहाँ पे लगातार उनकी बातचीत हुई है. आता त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. बघा, पवार साहेबांनी त्यांच्या पक्षामध्ये काय काय निर्णय करायचे तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे आता जे काही त्यांचे पक्ष फोडून गेलेले लोक आहेत त्यांच्यामधून त्यांची भूमिका काय असेल ते त्यांनी ठरवायचे. त्याच्यामुळे एक सिनियर नेते आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्यावर मी काही फार प्रतिक्रिया देऊ. असं देवेंद्र फडणवीस म्हणताय. आणि वक्फ बोर्ड जे आहे ते बरेच वर्षापासून काँग्रेस पक्षाकडे आहे आणि त्यांनीच मोठा भूखंड घोटाळा केला असा आरोप आहे. आम्ही तर वाट पाहतो आहे. फडणवीसाच्या सरकारचं 2014 ते 19 आणि आता भाजप प्रणीत महाविकास आघाडीमधले उपमुख्यमंत्री म्हणून आणि जे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांचा भ्रष्टाचाराचे सगळे कागद आमच्याकडे पुराव्यासहित आहे. त्यांनी सुरुवात करावी. सुरुवात केली की मग आम्ही कशी सुरुवात करतो. पण एक गोष्ट या निमित्तानं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला लुटणारी जी व्यवस्था या सत्तेमध्ये आहे हे फक्त आम्ही ते चक्की पिसिंग नाही सांगणार आणि मग ॲडजस्टमेंट करणार असं आमची भूमिका नाही. त्यांना नाही चक्की पिसिंग करायला आम्ही लावलं. महाराष्ट्राच्या उद्योग गुजरातमध्ये पाठवले, गुजरात धार्जनी महाराष्ट्र बनवला आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारीच्या खाईमध्ये टाकलं, तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं, शेतकऱ्याला आत्महत्या करायला या लोकांनी बाध्य केलं. अशा या अत्याचारी आणि भ्रष्ट व्यवस्थेला अशी पिसिंग करवायची ते आमच्याजवळ सगळी दवाई आहे. त्यामुळे यांनी सुरुवात करावी. आम्ही वाट पाहतो आहे कुठून वक्तपासून करायचं की कुठून करायचं, यांनी सुरुवात करावी. कारण की भ्रष्टाचारी सगळी व्यवस्था हे त्यांनीच जमा करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं वाक्य त्यांनी बोलावं आणि सुरुवात करावी. बाकीचे औषध आमच्याजवळ आहे. भाऊ, ये लोग कहते थे लोकसभा चुनाव के दौरान कि अगर कांग्रेस की सरकार आए तो मुसलमान आरक्षण ओबीसी मिल जाए, लेकिन आप खुद उंजड़ा जाति को इन्होंने आरक्षण देने की सिफारिश की ओबीसी में. आपको लग रहा है लोकसभा चुनाव का असर हो रहा है, आप मुसलमानों को ओबीसी में आरक्षण दे रहे हैं? अभी तो बहुत सारा है, अभी देखो. लेकिन वक्फ का कानून लाकर इन लोगों ने जिस तरह से मुसलमानों पे गुस्सा दिखाया और संवैधानिक व्यवस्था का जो खून करने का काम किया है वो स्पष्ट होता है कि ये लोग कितने घबराए हुए लोग हैं कि ये जो संविधान में जो सुरक्षित आरक्षण व्यवस्था धन के आधार पर भी है उसको भी बर्बाद करने को ये लगे हैं. तो ये स्पष्ट होता है कि ये घबराए हुए बीजेपी है और वो कुछ भी करने को तैयार है. सीएम पद पे फिर एक बार संजय राउत लगातार कह रहे कि सीएम पद का चेहरा पेश किया जाए अन्यथा नुकसान होगा. आप लोग तैयार हैं?
पेश करने को। आणि उद्धव ठाकरेंचं नाव देखील वारंवार संजय राउत को बहुत बदनाम करते रहते हो मीडिया में। संजय राउत ऐसा नहीं कहा है कि संजय राउत ने कहा कि हम महाविकास आघाड़ी करके ही हम आगे जाएंगे और महाविकास आघाड़ी यही हमारा चेहरा है। चेहरा देना चाहिए, चेहरा कौन? महाविकास आघाड़ी चेहरा करके कौन है यही सर? चेहरा है। चेहरा कौन है? महाविकास आघाड़ी चेहरा है। ठीक है, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.